यस गाइज, आज आपल्याकडे आहे एक गेमिंग लॅपटॉप जो आहे Asus ROG Strix G50. तर मित्रांनो, हा आहे Asus ROG Strix G15, एक गेमिंग लॅपटॉप जो ROG सिरीज मधला वन ऑफ द बेस्ट लॅपटॉप आहे. Strix सिरीज 80,000 पासून सुरू होते. हा लॅपटॉप इलेक्ट्रोपंक G एडिशन आहे, म्हणून याची किंमत 98,000 रुपये आहे. मी याला ॲमेझॉनवरून परचेस केलेला आहे. फ्लिपकार्टवर याची प्राइस कमी जास्त दाखवत राहतात. तिथले जे सेलर रिव्ह्यूज आहेत ते ठीक नाहीत, म्हणून मी प्रिफर केलं की ॲमेझॉनवरून याला परचेस केलं पाहिजे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बॉक्स तुम्हाला सर्वप्रथम अशा प्रकारचा पाहायला मिळतो, जो ब्लॅक कलरचा आहे. त्यावरच ROG लोगो मेन्शन केलेला आहे. असं वाटतं की कोणतरी आपल्याकडे पाहत आहे. बॉक्सच्या बॉटम साईडला ROG Strix मेन्शन केलेले आहे अँड राईट साईडला याचे एडिशन म्हणजेच G एडिशन मेन्शन केलेले आहे. त्याचबरोबर बॉक्स ओपन केल्यानंतर लॅपटॉप स्वतः लिफ्ट होतो, कारण बॉक्ससुद्धा युनिकली डिझाईन इथे केलेला आहे. असे जे मेकॅनिझम आहे तुम्हाला फक्त ROG लॅपटॉपमध्येच पाहायला मिळतात. बॉक्समध्ये सर्वप्रथम लॅपटॉप पाहायला मिळतो. बॉक्सच्या राईट साईडला चार्जिंग अडॅप्टर आणि लेफ्ट साईडला पॉवर केबल पाहायला मिळते. बॉक्सच्या सेंटरला तुम्हाला युजर मॅन्युअल गाईड मिळते अँड दॅट्स इट. 98,000 रुपयामध्ये एवढेच बॉक्स कंटेंट तुम्हाला पाहायला मिळतात. टाइम बहुत खराब आ गया. सर्वप्रथम चार्जरबद्दल बोलू तर जे चार्जर आहे ते 150 वॉटचे आहे. पॉवर केबल सोबत अशा प्रकारे तुम्हाला याला अटॅच करावे लागते आणि कनेक्टर जे आहे ते राऊंड शेपमध्ये आहे. या चार्जरच्या मदतीने तुम्ही विदिन 1 आवर लॅपटॉपला फुल चार्ज करू शकता. आता आपण लॅपटॉप पाहू तर लॅपटॉप हा पूर्ण प्लास्टिक बिल्ड आहे, ज्याची क्वालिटी खूप रगेड आहे. स्ट्रॉंग मटेरियल यात यूज केलेले आहे. लॅपटॉपच्या मागच्या साईडला ROGचा लोगो प्रोव्हाइड केलेला आहे, जो तुम्हाला ग्लॉसी लुक प्रोव्हाइड करतो. या लॅपटॉपचे वजन 2.5 किलो आहे. गेमिंग लॅपटॉपचे एवढे वजन असणे साहजिकच असते आणि ह्याला एकदा हातात पकडल्यावर असं वाटतं की आहे 98,000चं काहीतरी घेतलेलं आहे. याला कॅरी करण्यासाठी तुम्हाला स्वतंत्र बॅग घ्यावी लागेल, जी मी ऑर्डर करणार आहे. ROGचीच ओरिजिनल बॅग जी आहे ती ॲमेझॉनवर 1800ची तुम्हाला मिळून जाईल. मीही परचेस करणारच आहे. लॅपटॉपच्या उजव्या बाजूला कोणतेच पोर्ट दिलेले नाही आहेत, पण एक साऊंड आउटपुट तुम्हाला पाहायला मिळते. लॅपटॉपच्या डाव्या बाजूला 3 USB 3.2 Gen 1 पोर्ट आणि एक हेडफोन जॅक पोर्ट पाहायला मिळते. अजून एक साऊंड पोर्ट तुम्हाला इथे समोर पाहायला मिळतात. लॅपटॉपच्या बॅक साईडला याचे अजून काही पोर्ट्स दिलेले आहेत, जसं याच्यामध्ये RJ45 इथरनेट पोर्ट, जर तुम्हाला वायर थ्रू इंटरनेट ॲक्सेस करायचं असेल तर त्यासाठी कामाला येईल. 1 HDMI पोर्ट 2.0 पोर्ट, 1 Type-C डिस्प्ले पोर्ट, जर तुम्हाला या लॅपटॉपला अजून एक डिस्प्ले अटॅच करायचा असेल तर तोही करता येतो, आणि एक चार्जिंग पोर्ट. त्याचबरोबर 2 हीट आउटर फॅन्स दिलेले आहेत, जे अँटी डस्ट टेक्नॉलॉजी सोबत येतात, जे आपोआप लॅपटॉपमधील कचरा, हीट व धूळ बाहेर फेकतात. हे पण तुम्हाला याच लॅपटॉप सिरीजमध्येच पाहायला मिळेल, इतर लॅपटॉपमध्ये मिळत नाही. सर्वात भारी गोष्ट म्हणजे या लॅपटॉपमध्ये हीट मॅनेजमेंटसाठी आउटर सेक्शन्स दिलेले आहेत. लॅपटॉपच्या मागच्या, खालच्या आणि डिस्प्ले बॉटम साईडला याचे आउटर सेक्शन तुम्हाला पाहायला मिळतात. याच्यामुळे जी लॅपटॉपमधली हीट आहे ती बाहेर फेकली जाते आणि लॅपटॉपचा जो परफॉर्मन्स आहे तो चांगला मिळतो. त्याच्यामध्ये कोणताही गेम असेल, कोणता सॉफ्टवेअर असेल, ते लॅग होत नाही. या लॅपटॉपमध्ये तुम्हाला लिक्विड मेटल थर्मल कंपाऊंड पाहायला मिळते, ज्याला थंड ठेवण्याचं काम करते. कंपनीने सांगितलेलं आहे नॉर्मली लॅपटॉपचं जे टेम्परेचर आहे ते 12 डिग्रीज आहे मिनिमम, जे खूप उत्तम आहे. आता लॅपटॉपचे इनर सेक्शन पाहू तर लॅपटॉपचा जो डिस्प्ले आहे तो 15.6 इंचेसचा आहे. सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो रिफ्रेश रेट. तर नॉर्मली लॅपटॉपमध्ये तुम्हाला रिफ्रेश रेट 60 किंवा 80 हर्ट पाहायला मिळतात, पण या लॅपटॉपमध्ये तुम्हाला जो डिस्प्ले रिफ्रेश रेट आहे तो 144 हर्ट पाहायला मिळतो. याच्यामध्ये फुल HD IPS ग्लेअर डिस्प्ले आहे. याचे बेजल्स खूप छोटे आहेत, पण कोणताही वेबकॅम याच्यावर दिलेला नाही आहे, पण एक्सटर्नल वेबकॅम याला सपोर्टेबल आहे. तुम्ही एक्सटर्नल वेबकॅम यूज करू शकता USB पोर्ट थ्रू. लॅपटॉपचा कीबोर्ड हा 1 झोन RGB बॅकलिट कीबोर्ड आहे, ज्याची लाईफ 20 मिलियन क्लिक्स इतकी आहे. म्हणजे पर की जी आहे ती 2 करोड वेळेस तुम्ही क्लिक करू शकता, एवढी याची लाईफ आहे. कीबोर्ड बटन्स हे खूप स्मूथ आहेत आणि आवाजही खूप मोहक येतो. लेफ्ट राईट माऊस बटन असो अथवा ऑल कीज, तर हे तुम्हाला खूप स्मूथ पाहायला मिळतात, पण यामध्ये कोणताही नमपॅड तुम्हाला पाहायला मिळत नाही. तसेच वर टॉप कॉर्नर लेफ्ट साईडला आयसोलेटेड हॉट कीज दिलेल्या आहेत, जसं व्हॉल्यूम की, सायलेंट की अँड ऑर्मरी क्रिएट की, ज्याच्या मदतीने तुम्ही लॅपटॉपची फॅन स्पीडपासून ते याच्या लाईट कंट्रोल करण्यापर्यंत सर्व काही एका बटनाच्या मदतीने करू शकता. जे कसे करायचे आहे मी तुम्हाला पुढे सांगेल. लॅपटॉपला ऑन करण्यासाठी टॉप कॉर्नर लेफ्ट साईडला पॉवर बटन दिले आहे, ज्याला प्रेस करायचं आहे. अँड ट्रस्ट मी गाईज, लॅपटॉपचे प्रोसेसर एवढे फास्ट आहे की फक्त 8 ते 10 सेकंदमध्ये लॅपटॉप पूर्ण ऑन होतो.
तर ॲज आय टोल्ड यू गाईज, पाहिलं तुम्ही विदिन अ 10 सेकंड्स लॅपटॉप हा पूर्ण ऑन झालेला आहे. आता याचे स्पेसिफिकेशन्स आपण पाहू आणि एवढी किंमत का आहे हे तुम्हाला याच्यामध्येच कळेल. तर याच्यामध्ये इंटेल कोर i7 10th जन प्रोसेसर दिलेला आहे, जे की i9ला टच करतं आणि नेक्स्ट 10 ते 12 वर्षामध्ये हे जे प्रोसेसर आहे ते बिलकुलही आउटडेटेड होत नाही. कारण नॉर्मली जे लोक आहेत ते i3 i5चे लॅपटॉप 10-10 12-12 वर्ष वापरतात तरी काय होत नाही. त्याला काय होईल. याच्यामध्ये तुम्हाला टर्बो स्पीड 5 GHz पर्यंत पाहायला मिळते. रॅम जी आहे ती 16 GB ची दिलेली आहे. NVMe M.2 स्लॉट्स दिलेले आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही अजूनही रॅम स्टिक्स वापरून जी रॅम आहे ती 32 GB पर्यंत एक्सपॅन्ड करू शकता. स्टोरेज जे आहे ते 512 GB आहे, ज्याला तुम्ही एक्सपॅन्ड करू शकता 6 TB पर्यंत, म्हणजे 6000 GB. आता लॅपटॉपचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे याचं ग्राफिक कार्ड. तर याच्यामध्ये GeForce GTX 1050 Ti 4 GB ग्राफिक कार्ड दिलेलं आहे, जे कोणतंही हेवी सॉफ्टवेअर किंवा AAA टायटल हेवी गेम जे आहे ते रन करण्यास मदत करतं. याच्यामध्ये डिस्प्ले पोर्ट आहे, अजून एक मॉनिटर तुम्ही या लॅपटॉपला जोडू शकता. 144 हर्ट्जचा डिस्प्लेचा रिफ्रेश रेट आहे, जो तुम्हाला कोणत्याही स्टफसाठी चांगला एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतो. याच्यामध्ये तुम्हाला लिक्विड मेटल ड्यूल अँटी डस्ट फॅन्स पाहायला मिळतात, जे लॅपटॉपमधील कचरा, धूळ किंवा हीट असेल ते ऑटोमॅटिकली बाहेर फेकली जाते. याच्यामध्ये तुम्हाला इंटेल Wi-Fi 6 फ्युचर प्रूफ कनेक्टिव्हिटी पाहायला मिळते. Wi-Fi 6 अजूनही पब्लिकसाठी अवेलेबल नाही मित्रांनो, कारण Wi-Fi 6चं फर्स्ट राउटर ROGच आहे. म्हणजे फ्युचरमध्ये Wi-Fi 6 राउटर्स आले तर त्याला सुद्धा हे लॅपटॉप सपोर्ट करतात. आणि त्याचबरोबर विंडोज 10 जेन्युइन तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळते. लॅपटॉपचे जे सर्व सॉफ्टवेअर असेल किंवा जो UI आहे तो नॉर्मली लॅपटॉप सारखाच आहे. असं नाही की गेमिंग लॅपटॉप आहे म्हणजे कोणती एलियन टेक्नॉलॉजी असेल. आर्मोरी क्रिएट बद्दल मी बोललो होतो काही वेळापूर्वी, तर त्या बटनाला प्रेस केल्यानंतर आर्मोरी क्रिएट ऑन होते, जिथे तुम्ही फॅन स्पीड पाहू शकता, लॅपटॉपचं किती टेम्परेचर आहे सध्या ते पाहू शकता, कोणत्या कीज इनेबल आहेत किंवा कोणत्या कीज डिसेबल आहेत ते पाहू शकता, GPUच्या फॅनची स्पीड किती आहे, CPUच्या फॅनची स्पीड किती आहे, तुम्हाला कोणत्या प्रकारे कशा लाईट सेट करायच्या आहेत, कोणत्या बेजल्सला कोणती लाईट सेट करायची आहे, कलर्स, सर्व काही जे कंट्रोल आहे ते तुम्ही येथूनच पाहू शकता. लिस्ट खूप मोठी आहे, कमेंटमध्ये विचारा. यामध्ये 15 वॉटचे 2 स्पीकर दिलेले आहेत, ज्याची साऊंड क्वालिटी अशा प्रकारे आहे. यामध्ये तुम्हाला 48 वॉट ऑरची बॅटरी दिलेली आहे, जो ऑल डे बॅटरी बॅकअप प्रोव्हाइड करते. आता हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही लॅपटॉपचा कसा यूज करतात, तशी बॅटरी याच्यात टिकते. बाकी लॅपटॉप बेस्ट आहे, कोणतीच कमी या लॅपटॉपमध्ये नाही. डिझाईनपासून सॉफ्टवेअरपर्यंत सर्व काही बेस्ट आहे. पण मित्रांनो, असं नाही की गेमिंग लॅपटॉप आहे म्हणजे बाकीच्या युसेजला येणार नाही. या गेमिंग लॅपटॉपचा अर्थ असा की गेमिंगसाठी जे याच्यामध्ये सॉफ्टवेअर प्रोव्हाइड केलेले आहेत, जे याच्यामध्ये हार्डवेअर प्रोव्हाइड केलेलं आहे, ते हेवी सॉफ्टवेअरसुद्धा रन करू शकतं. म्हणजे तुम्ही गेमिंग न करता दुसरेही काम याच्यामध्ये करू शकता, जसं मी करतो. याच्यामध्ये वेबसाईट डिझायनिंग असेल किंवा यूट्यूब असेल, एडिटिंग असेल, मी सर्व काही याच्यामध्येच करतो. तर हा लॅपटॉप जो आहे तो माझ्यासाठी खूप स्मूथर एक्सपिरियन्स प्रोव्हाइड करतो. स्ट्रिक्स सिरीजमध्ये तुम्हाला खूप सारे लॅपटॉप पाहायला मिळतात. 80,000पासून हे स्टार्ट होतात. ॲमेझॉनवरूनच तुम्ही हे घ्या, कारण सेलर रिव्ह्यूज जे आहेत ते तिथं चांगले आहेत. त्यामध्ये हा इलेक्ट्रोपंक G एडिशन आहे. याची प्राइस जी आहे ती 98,000 इतकी आहे. यूजनुसार तुम्ही तुमचे लॅपटॉप चूज करू शकता आणि परचेस करू शकता. सर्व लॅपटॉपची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सो दॅट्स प्रिटी मच इज गाइस फॉर टुडे. आय होप तुम्हाला हे ROG Strix G15 लॅपटॉपचा रिव्ह्यू नक्कीच आवडले असेल. काही जर प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो दिस इज मी पृथ्वी फ्रॉम मराठी फ्रीक अँड आय विल सी यू गाईज in the next one.